आज खरं म्हणजे नवी दिल्लीमध्ये डॉक्टर नितीन राऊत राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीनं दिल्लीमध्ये जो एक दुर्दैवी घटना घडली त्या घटनेच्या आधारावर एक मोठं आंदोलन घेण्यात आलं। दिल्लीची घटना अत्यंत दुर्दैवी आहेच। एका लहानशा चिमुरडीवर बालिकेवर अत्याचार होतो हे खरोखर गंभीर आहे। पण या संदर्भातलं काँग्रेसचं डॉक्टर नितीन राऊत यांच्या नेतृत्वात होणारा आंदोलन हा निवळ ढोंगीपणा आहे। माझा डॉक्टर नितीन राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांना सवाल आहे, महाराष्ट्रामध्ये राजरोसपणे रोज महिलांवर मुलींवर विशेषतः दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत। यातल्या किती ठिकाणी डॉक्टर नितीन राऊत गेले, किती ठिकाणी त्यांनी भेट दिली, किती ठिकाणचा त्यांनी निषेध केला, किती ठिकाणी त्यांनी दिलासा दिला। खरं म्हणजे माझ्याकडे तर इतकी मोठी यादी आहे, सगळी यादी मी वाचणार नाही, पण त्यातल्या ठळक गोष्टी सांगतो की या ठिकाणी 27 मेला थडीपवनी नागपूरला घटना झाली, आपल्याला माहिती आहे त्याच्यावर त्यांनी किती उशिरा रिॲक्ट केलं। 7 जूनला पुण्यात विराज जगतापची हत्येची घटना झाली। त्यानंतर 27 ऑक्टोबरला पाडळी राधानगरी इथे एक 20 वर्षीय दलित तरुणीवर त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि त्यानंतर तिलाच धमक्या देण्यात आल्या। त्यासोबत पारोळ इथे नोव्हेंबरमध्ये घटना झाली, डिसेंबरमध्ये पुन्हा पारोळ्याला एक घटना झाली, फेब्रुवारीमध्ये सोलापूरला दलित तरुणीवर बलात्काराची घटना झाली। त्यानंतर बिलवाडी जामनेरला जूनमध्ये अशीच घटना झाली, जुलैमध्ये बुलढाण्याला झाली, परत जुलैमध्ये नागपूरच्या टिमकी परिसरामध्ये त्या ठिकाणी घटना झाली। 1 ऑगस्टला मातंग समाजातल्या एक 35 वर्षीय महिलेचा खून झाला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील ही घटना घडली। जानेवारीला भिलोई नांदेड इथे 6व्या वर्गातल्या दलित युवतीवर चिमुरडीवर 4 शिक्षकांनी बलात्कार केला। सिल्लोडमध्ये एका दलित महिलेला जिवंत जाळलं। 17 फेब्रुवारीला दलित माता आणि मुलीला जिवंत जाळलं। 14 मार्चला दलित युवकाची हत्या झाली, पालकांवर प्राणघातक हल्ला झाला औरंगाबादमध्ये। 25 मेला बाभळगाव बीडमध्ये हल्ला झाला। 27 मेला चिखली बुलढाणा या ठिकाणी हल्ला झाला। 19 जूनला परत एक घनसावंगीतली घटना घडली, सावरखेडाला 150 लोकांच्या वस्तीवर त्या ठिकाणी हल्ला झाला। 25 जूनला एका दलित समाजाच्या हेडमास्टरला मारहाण करण्यात आली। त्यानंतर 25 ऑगस्टला शिर्डीमध्ये एका मुलीला आत्महत्या करावी लागली। 4 सप्टेंबरला या ठिकाणी जालन्याला परत घटना घडली। 11 नोव्हेंबरला लातूरमध्ये घटना घडली हत्येची। 9 डिसेंबरला खरं म्हणजे आता एवढ्या सगळ्या घटना वाचणं देखील मला या ठिकाणी योग्य वाटत नाही आहे। पण अशा प्रकारच्या सगळ्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घटत असताना या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करायचं आणि महाराष्ट्रात मात्र तोंड लपवायचं हे योग्य नाही आहे। त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या घटनेचा निषेध त्यांनी केला पाहिजे। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या त्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे, कारण त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारमध्ये होणाऱ्या घटनांकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या घटना घडल्या तर त्या सोडून द्यायच्या आणि दिल्लीत जाऊन आंदोलन करायचं हा ढोंगीपणा हा त्यांनी बंद करावा, अशा प्रकारची आमचं त्यांना आव्हान आहे। आज दिल्ली में महाराष्ट्र के ऊर्जा मंत्री और कांग्रेस के अनुसूचित जाति सेल के प्रमुख डॉक्टर नितिन राउत इनके नेतृत्व में दिल्ली में
एक जो घटना घटी उस घटना के खिलाफ में आंदोलन किया जा रहा है। दिल्ली की जो घटना है, एक बड़ी छोटी सी 9 साल की बच्ची के ऊपर जो अत्याचार हुआ है, ये बहुत ही दर्दनाक है, दुखद है और इसका हम निषेध करते हैं। लेकिन उसके साथ साथ ये जो कांग्रेस की ओर से नितिन राउत जी के नेतृत्व में वहाँ पर आज धरना आंदोलन हुआ है, ये केवल ढोंग है। क्योंकि आज सबसे ज़्यादा घटनाएं ये महाराष्ट्र में हो रही है। उसमें कि किसी भी घटना के घटनास्थल पर डॉक्टर नितिन राउत नहीं गए। उनकी सरकार महाराष्ट्र में, वहाँ पर जाकर किसी परिवार को वो नहीं मिले, उन्होंने उस परिवार की आवाज़ को नहीं उठाया, अपनी सरकार के खिलाफ एक भी स्टेटमेंट नहीं दिया। तो आप उत्तर प्रदेश में जाकर आंदोलन करते हो, दिल्ली में जाकर आंदोलन करते हो, और आपके नाक के नीचे महाराष्ट्र के अंदर दलितों के ऊपर अत्याचार बढ़ रहे हैं। विशेष रूप से दलित हमारे बच्चे जो है, बच्चियां जो है, उनके ऊपर अत्याचार हो रहे हैं, महिलाओं को जलाया जा रहा है। आज मैं प्रमुख रूप से अगर कुछ घटनाओं का उल्लेख करूं तो हर महीने में घटी हुई गंभीर घटनाएं, बाकी घटनाएं भी गंभीर है, लेकिन उसमें जो ज़्यादा गंभीर घटनाएं उनका भी अगर मैं उल्लेख करूं तो 27 मई को नरखेड़ नागपुर में एक दलित जो युवक है उसकी हत्या की गई। 7 जून को पुणे में हत्या की गई। 27 अक्टूबर को कोल्हापुर में एक 20 वर्षीय बच्ची पर बलात्कार किया गया, उनकी हत्या की गई। पारोड़ा में एक दलित महिला पर बलात्कार किया गया। दिसंबर 2020 में जलगांव जिले में वापस इसी प्रकार की घटना हुई। फरवरी 2021 में सोलापुर में 16 साल की एक दलित बच्ची के ऊपर लड़की के ऊपर अत्याचार हुआ। जून 2021 में बिलवड़ी जामनेर में एक दलित लड़की के ऊपर अत्याचार हुआ। जुलाई में बुल्ढाना में एक दलित समाज की अपंग लड़की के ऊपर अत्याचार हुआ। 29 जुलाई को नागपुर के टिमकी परिसर में एक दलित तरुणी पर बलात्कार हुआ। 1 अगस्त को एक 35 वर्षीय महिला का खून कर दिया गया। 20 जनवरी को नांदेड़ में घटना हुई। 5 फरवरी को सिल्लोड़ में इसी प्रकार की घटना हुई। 17 फरवरी को डोंगरगांव औरंगाबाद में एक दलित समाज की माता और उनके बेटे को जिंदा जलाया गया। 14 मार्च को एक और औरंगाबाद में इसी प्रकार की घटना हुई। 25 मई को बाबुलगांव बीड़ में इस प्रकार की घटना हुई। 27 मई 2020 को चिखली बुल्ढाना में इसी प्रकार की घटना हुई। 19 मई को घनसावंगी में घटना हुई। 24 जून को साबरखेड़ा में घटना हुई। 25 जून को एक दलित हेडमास्टर को मारा गया। 25 अगस्त को शिरडी में एक दलित युवती को आत्महत्या करनी पड़ी क्योंकि उसको कुछ लड़के तंग कर रहे थे। 4 सितंबर को 2 दलित युवाओं की हत्या की गई। 11 नवंबर को लातूर में एक हत्या की गई। 9 दिसंबर को एक बिलोली में दिव्यांग दलित महिला के ऊपर बलात्कार किया गया। 11 दिसंबर को इसी प्रकार से भीड़ में एक घटना हुई। 21 जनवरी को एक नांदेड़ में एक अल्पवयीन दलित लड़की का बलात्कार भी और उसकी हत्या भी हुई। 8 फरवरी को जामनेर में 15 वर्षीय एक लड़के ने आत्महत्या की क्योंकि उसको जात के ऊपर चला गया। 19 फरवरी को लातूर में घटना हुई। 21 फरवरी को नांदेड़ में घटना हुई। ऐसे कई घटनाएं, मैं अगर उसकी लिस्ट आपके सामने रखूं तो बहुत समय उसमें जाएगा। ऐसी कई घटनाएं होने के बाद न तो इन घटनाओं के ऊपर कोई प्रतिक्रिया कांग्रेस की ओर से, नितिन राउत जी की ओर से जताई गई, न उनको कोई मदद की गई, न उनके परिवार में वो गए। कुल मिलाकर केवल राजनीति के लिए दिल्ली में जाकर इस प्रकार का आंदोलन करना ये पूरी राजनीति है और इस प्रकार से ऐसी घटनाओं में भी राजनीति करना हम इसका निषेध करते हैं।
सर एक प्रश्न आहे, सिल्वर वोटवरून शरद पवारांच्या आवाजाचा नक्कल करून मंत्रालयात फोन केला जातो, मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रारीनंतर गुन्हा दाखल होतो. त्याचबरोबर चाकणमध्ये सुद्धा अशाच प्रकारे फोन केला जातो, जमीन प्रकरण मिटवा म्हणून. एकूणच ज्या पद्धतीने शरद पवारांच्या आवाजाचं नक्कल करत जे फोन केले जात आहेत, यावरून शरद पवारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे का? नाही, हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या लोकांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. दलित अत्याचारावरती आपण एवढं सगळं पाडा वाचत महाराष्ट्रातल्या घटनांबद्दल, मग या संपूर्ण या कालावधीमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने काय भूमिका निभावली? भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी हा विषय उचलला. मी स्वतः विधानसभेमध्ये हा विषय उचलला. ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता आली, भारतीय जनता पार्टीने जाऊन मदत केली. आम्ही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना आर्थिक मदत, आता का अशा घटनांमध्ये आर्थिक मदतीने काही फार होतं असं माझं मत नाही, पण समाज पाठीशी आहे हे दाखवण्याकरता आम्ही अशा घटनांमध्ये आर्थिक मदतही केली आहे. यातला मूळ प्रश्न हा आहे की जे सत्तेत आहे ते काही इथे करत नाही आणि दिल्लीत जाऊन ढोंग करतात. राज्य सरकारने 15% फी माफीचा निर्णय घेतला, फी माफ करणार असं म्हटलं, तसं जीआर काढून म्हटलं नाही, पण जीआर अजूनपर्यंत निघाला नाही. उलट सत्तेमध्ये असलेले मंत्री आणि आमदारांचा या फी माफीला विरोध असेल असं कळलं. असं आहे की शिक्षण सम्राटांचं हे सरकार आहे आणि शिक्षण सम्राटांचं सरकार असल्यामुळे या सरकारमध्ये फी माफी वगैरे होईल असं मला बिलकुल वाटत नाही. किंबहुना फी वाढवून मग ती कमी करायची असं झालं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आमच्या सगळ्या जिल्ह्यांना हे निर्देश दिले आहेत की जर फी माफीचा हायकोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे त्याचं पालन झालं नाही तर त्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करायचं हे आम्ही सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जन आशीर्वाद यात्रा आहे, यामागची नेमकी भाजपाची भूमिका काय असणार आहे, त्याचा रोडमॅप काय? नवीन मंत्रिमंडळ झाल्यापासनं देशभरातल्या विविध भागातले विविध समाजाचे ज्या भागांना किंवा ज्या समाजांना तुलनेनं कमी रिप्रेझेंटेशन होतं अशा लोकांना आता मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात रिप्रेझेंटेशन मिळालं आहे. आणि म्हणून हे जे काही रिप्रेझेंटेशन मिळालं आहे ते रिप्रेझेंटेशन मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी लोकांमध्ये जाऊन आशीर्वाद घ्यावे, जन आशीर्वाद यात्रा लोकांशी त्यातनं संपर्क करावा, लाभार्थी जे आहेत योजनांचे त्यांना भेटावं आणि योजनांमध्ये काही अडचणी असतील तर त्या समजून घ्याव्या. अशा प्रकारची या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ही पूर्ण देशभरातली योजना आहे. ज्या ज्या राज्यात नवीन मंत्री बनलेले आहेत त्या प्रत्येक राज्यातला हा नवीन मंत्री आपल्या अधिवेशन संपल्यानंतर घरी जायच्या आधी थेट लोकांमध्ये जाणार आहे आणि संपर्क करणार आहे. 20 तारखेला सोनिया गांधींची जी बैठक बोलवली, त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला जाणार आहे. यामुळे असं वाटतं का की भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची आशा मावळली? नाही, आशा होती का? नितीन राऊतांनी ज्या प्रकारे दिल्लीमध्ये आंदोलन केलेलं आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दलितांच्या तक्रार सुद्धा ऐकून घेतली जात नाहीये. तर या संदर्भामध्ये भाजपा पुढील काळामध्ये ज्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाहीये त्या संदर्भामध्ये काय नाही, आमची भूमिका आग्रहीच राहील. मात्र आत्ता महाराष्ट्रामध्ये लोकशाही बंद आहे. याचं कारण असं आहे की केंद्रातलं देशातलं अधिवेशन 25 दिवस चालू शकतं, पण महाराष्ट्रात मात्र ते 2 दिवसाच्या वर चालू शकत नाही. अधिवेशन घेतलं तर त्यात प्रश्न विचारायचे नाही, लक्षवेधी विचारायच्या नाही, चर्चा करायच्या नाहीत, अर्धा तास चर्चा लावायच्या नाहीत. म्हणजे लोकशाहीचे दरवाजे बंद केले आहेत. लोकशाहीच्या मार्गाने ज्या ठिकाणी हे विषय उचलले गेले पाहिजे ती दालनच बंद करून ठेवण्याचं काम महाराष्ट्रात झालेलं आहे. सर एक प्रश्न आहे. एक प्रश्न आहे. आत्ताच्या तुम्ही भूमीमध्ये आहात, त्या भूमीमध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय. तो आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरणाचा मुद्दा. भारतीय जनता पार्टीची मुख्य भूमिका काय आहे हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये असं समोरून म्हटलं जातंय. मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन सुरू आहे आणि दिबा पाटील यांच्या नावासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त एकवटले, ते पुढे आले. भारतीय जनता पार्टीला याबद्दल काय होते, कारण स्थानिक आमदारही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मी स्वतः पनवेलच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण मीडियापुढे भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही आमचे सगळे आमदार या आंदोलनात समाविष्ट झाले आहेत.
महापौर कृष्णा भीमाची आई श्रीगणी होत्या आपण आमदार आणली होती त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की वारंवार कोल्हापूर सांगली या सगळ्या भागामध्ये पुराचं जे संकट येतं हे जर दूर करायचं असेल तर आपल्याला डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून पुराचं पाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आणि अजून अशा 1-2 योजनांच्या माध्यमातून ते दुष्काळी भागामध्ये न्यावं लागेल. त्या संदर्भातली योजना आम्ही तयार केली होती. 25 नोव्हेंबरला वर्ल्ड बँकेने त्याला तत्वता मान्यता दिली होती. नंतर आमचं सरकार गेलं कारण तो जवळजवळ शेवटचाच दिवस होता. त्यानंतर त्यात काही पुढे झालं नाही आहे. आत्ता मी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेस त्यांच्या नजरेस ते आणून दिलं आहे. त्यांनी मला आश्वासित केलं आहे की आता ती योजना ते पुढे नेतील. एक मला अजून मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारने काल 127वी घटना दुरुस्ती करून कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याकरता मागास घोषित करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे. आत्तापर्यंत आपल्याला कल्पना आहे की आम्ही मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 विरुद्ध 2 ने ते फेटाळण्यात आलं. 3 न्यायाधीश विरोधात 2 न्यायाधीश बाजूनं. आणि त्यातनं एक मुद्दा समोर आला की राज्य सरकारचे अधिकार हे काढून घेतलेले आहेत का. तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल दोघांनी भूमिका मांडली की हे काढलेले नाहीत आणि आम्ही तसं पटलावर सांगितलेलं आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही हे कायद्याने सांगितलं पाहिजे, अमेंडमेंटमध्ये स्पष्टता आणली पाहिजे. आणि त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ अधिवेशनामध्ये 127वी दुरुस्ती करून त्या माध्यमातून हे सगळे अधिकार राज्याला दिलेले आहेत. राज्याच्या लिस्टचे अधिकार आता राज्याला मिळाले आहेत, केंद्राच्या लिस्टचे अधिकार केंद्राकडे आहेत. आणि कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यात पहिल्यांदा त्या समाजाला मागास घोषित केल्याशिवाय त्या समाजाला आरक्षण देता येत नाही. ही पहिली महत्त्वाची स्टेप आहे. परंतु असं लक्षात आलं की महाविकास आघाडीच्या वतीनं याच्यावर केवळ राजकारण केलं गेलं. महाविकास आघाडीच्या वतीनं हे तुम्ही करताय पण 10% अजून शिथिल करा, त्याचं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणा. खरं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की तुमचं जे काम आहे ते तुम्ही केलेलंच नाही आहे. उद्या टक्केवारी किती द्यायची प्रश्न निर्माण होणार नाही, पण झाला तरी तो केव्हा होणार आहे, जेव्हा समाज मागास घोषित होणार आहे. मागास घोषित कोणाला करायचा आहे, तो राज्य सरकारला करायचा आहे. पहिल्या दिवशीपासून राज्य सरकारने जाणीवपूर्वक आपली जबाबदारी टाळलेली आहे. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, केंद्राने मदत केली तर नवीन प्रश्न उभा करायचा. खरं म्हणजे अद्यापही राज्यातलं राज्य मागासवर्ग आयोग जो आहे ज्याच्याकडे हा प्रश्न पाठवला पाहिजे, कारण त्यांच्या अहवालाशिवाय मागास घोषित करता येत नाही, मागास घोषित झाल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. अद्याप साधं त्यांच्याकडे रेफरन्स देखील झालेला नाही. अद्यापही राज्य मागासवर्ग आयोगामध्ये एकही मराठा अभ्यासक नाही, त्यांची नियुक्ती देखील झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात गंभीर तर नाहीच, पण जाणीवपूर्वक वेळ काढून धोरण करताय आणि लोकांची दिशाभूल करताय. पण मला एक गोष्टीची कल्पना आहे, मराठा आरक्षणाचे जेवढे अभ्यासक आहेत त्या सगळ्या अभ्यासकांना हे नीट माहिती आहे की राज्याची भूमिका काय आणि केंद्राची भूमिका काय आहे. त्यामुळे फार काळ अशा प्रकारे राज्य सरकार कोणालाच मूर्ख बनवू शकणार नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने अद्यापही कुठली हालचाल केलेली नाही. इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता जे मनुष्यबळ आणि जो निधी राज्य मागास आयोगाने मागितलेला आहे, न मनुष्यबळ दिलाय न निधी दिलाय. केवळ या ठिकाणी वेळ काढून धोरण चाललेलं आहे. आणि मी वारंवार हे सांगितलं आहे, या सरकारला 2022च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 3/4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत हा विषय अधांतरी ठेवायचा आहे.
जेणेकरून त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला कुठलंही राजकीय आरक्षण राहणार नाही। आणि म्हणून केवळ टाइमपास करणं चाललंय, मग कोर्टात याचिका टाकायची की केंद्राने डेटा द्यावा। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठा आरक्षणाच्या वेळी 4 महिन्यामध्ये राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपण बघा, राज्य सरकारचा तो इम्पेरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला। त्यामुळे राज्य सरकारला हे करता येतं। 4 महिन्यापेक्षा जास्त वेळ गेलाय, 15 महिने गेले सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डेटाचं सांगून 15 महिन्यापेक्षा जास्त गेले आहेत, तरीही राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार दुटप्पी आहे, यांच्या मनामध्ये ते आरक्षण देण्याची इच्छा नाही। सर शेवटचा प्रश्न है, आप जैसे आप महानगर पालिका में बैठे हैं, जैसे कोरोना के काल में सभी पंचायत, बहुत सारे राज्यों में पंचायत चुनाव हुए, लेकिन नई में महानगर पालिका का चुनाव पिछले 2 सालों से टाला जा रहा था। आपको नहीं लगता यहाँ पर भी लोकशाही का एक तरह से भूल किया जा रहा है और भाजपा की इसमें क्या भूमिका है? और सर दूसरा सवाल इसी से जुड़ा हुआ है, जिस तरह से यहाँ पर लोक प्रतिनिधि नहीं है, इसके बावजूद भी नाइक साहब और जो चंद्राताई है, ये जिस तरह से उन्होंने कोऑर्डिनेट किया है और कोरोना मैनेजमेंट को लेकर महानगर पालिका को जिस तरह से प्रशासन को सपोर्ट किया है, आज नई मुंबई की हालत ठीक, आप पूरे स्टेट में घूम रहे हैं, क्या आप कंपेयर कर रहे हैं दूसरे इलाकों की अपेक्षा किस तरह से महानगर पालिका को भाजपा के जो विधायक है उन्होंने मैनेज किया है? देखिए, यहाँ पर एमवीए की जो तीनों पार्टियां, उनको ये पता है कि चुनाव हुआ तो वापस बीजेपी चुनकर आएगी। इसी कारण से वो लगातार चुनाव टाल रहे हैं। उनको लगता है हम जितना ज़्यादा टालेंगे उतना शायद बीजेपी का असर कम होगा और हमको ज़्यादा सीटें मिलेगी, लेकिन ऐसा कुछ होने वाला नहीं है। लोगों का पूरा विश्वास बीजेपी के ऊपर है। हमारे गणेश नाइक साहब होंगे या मंदाताई म्हात्रे होंगी, इन्होंने कोरोना के काल में लगातार काम किया है, ये लोगों में रहने वाले लोग हैं। और अब तो मैं ऐसा मानता हूं कि इसको डिले करने के बाद पहले से ज़्यादा सीटें अब यहाँ की जनता हमको देगी, क्योंकि जनता के ध्यान में आया है कि जानबूझकर इस प्रकार से किया जा रहा है। और वैसे भी राज्य की सरकार का तो हमने अक्सर ये देखा है कि जब उनको चाहिए तो चुनाव होते, सारे के सारे उनके जो शुगर फैक्ट्रीज है उसके चुनाव हुए, उनको जो नहीं चाहिए थे वो चुनाव उन्होंने टाले। जब उनको चाहिए तो फेवरेबल रिपोर्ट भेज देते हैं, नहीं चाहिए तो नॉन फेवरेबल भेजते हैं। पर मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ, जिस दिन भी नवी मुंबई का चुनाव होगा उस पर हमारा ही परचम लहराएगा। थैंक यू। राज्यामध्ये एकच गोष्ट सर, राज्यामध्ये कोविड लस जी आहे याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय। काल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये ते असं म्हणाले होते की जादूच्या काडीनं लस उपलब्ध होत नाही, विरोधकांनी दबाव टाकण्याऐवजी लस मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा। काय तुमचं नेमकं काय? राज्य सरकार किती दुटप्पी आहे बघा। एकीकडे जाहिरातबाजी करतं की देशात सर्वाधिक लसीकरण आम्ही महाराष्ट्रात केलं, मग या लसी कुठनं आल्या? आकाशातनं टपकल्या की जमिनीतनं उगवल्या? या सगळ्या लसी केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारनेच दिलेल्या आहेत आणि आज देशात महाराष्ट्रात अव्वल नंबर आहे तो या लसी मिळाल्यामुळेच आहे। मुळामध्ये आपण जर त्याचा डायनामिक प्लॅटफॉर्म बघितला तर त्याच्यावर कधी 50 लाख लसी आपल्याकडे असतात, कधी 29 लाख लसी आपल्याकडे असतात, परंतु त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा हा प्रॉब्लेम आहे आणि या डिस्ट्रीब्युशनमुळे कधी कधी एक दिवस लॅग तयार होतो। हा केंद्र सरकारचा विषय नाही, हा राज्य सरकारचा विषय आहे। त्यामुळे मला असं वाटतं केंद्र सरकारने लसी उपलब्ध करून दिल्यामुळेच महाराष्ट्र आज नंबर 1 वर आहे।